कदाचित तुम्हाला माहिती असेल, उत्तम स्वास्थ्यासाठी अंगाला घाम येणं गरजेचं असतं. नैसर्गिक प्रवृत्ती आहे ही. या घामावाटे शरीरातील जलीय अंशासोबत सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम व मॅग्नेशियम असे इलेक्ट्रोलाइट्स टाकाऊ स्वरूपात बाहेर पडत असतात आणि परिणामी आपल्या शरीरातील रक्तदाब नियंत्रित राखण्यासाठी घाम येणं गरजेचं असतो. घामावाटे युरिया, अमोनिया किंवा इतर काही टॉक्सिक सॉल्ट्स हे बाहेर फेकले जातात आणि ही प्रक्रिया आपल्या किडनीसाठी अतिशय पूरक असते. घाम आल्यामुळे आपल्या त्वचेचं तापमान नियंत्रित राखलं जातं. परिणामी उष्णतेमुळे जी त्वचेची हानी होत असते ती रोखली जाते. घामामुळे तुमची त्वचा अतिशय तजेलदार, मऊ व लवचिक राहते. परिणामी घाम येणं हे खरं तर निरोगी त्वचेसाठी फार गरजेचं असतं. तुम्ही ज्यावेळी व्यायाम करता त्यावेळी तुमच्या मांसपेशींसाठी गरजेची असणारी जी ऊर्जा असते ती फॅट मेटाबॉलिझम मधून मिळवली जाते आणि तुमच्या शरीरातील या प्रक्रियेमध्ये मेदधातूशी संबंधित जे टाकाऊ पदार्थ असतात ते सगळे टाकाऊ पदार्थ घामावाटे बाहेर फेकले जातात. परिणामी शरीरातील मेदधातू नियंत्रित राखण्यासाठी घाम येणं हे गरजेचं असतं. योग्य स्वरूपात घाम येणं हे शरीरातील ॲड्रिनॅलिन, नॉर ॲड्रिनॅलिन आणि ग्रोथ हार्मोनसाठी खूप गरजेचं असतं. परिणामी कोवळ्या उन्हामध्ये व्यायाम करून जर तुम्ही घाम काढत असाल तर तुम्ही नक्कीच स्वस्थ राहता. आपली जी त्वचा असते ती ॲसिडिक असते, अर्थात त्याच्यावर एक पातळ असा ॲसिडिक लेअर असतो आणि याला ॲसिड मेंटल असं म्हणतात आणि हा हेल्दी स्किनसाठी खूप गरजेचा असतो. आपल्या त्वचेवर असणाऱ्या वेगवेगळ्या बॅक्टेरियाज असतात, फंगाई असतात किंवा जे विषाणू असतात, अशा विषाणूंपासून आपल्या त्वचेचं रक्षण करण्याचं काम हा ॲसिडिक लेअर करत असतो. हा ॲसिडिक लेअर तुमच्या त्वचेचं जे कॉम्प्लेक्शन असतं किंवा जे लस्टर असतं ना त्याला सुरक्षित ठेवण्याचं काम करतो. त्वचेतील जो मुलायमपणा असतो किंवा एक जे तुकतुकीतपणा असतो ना त्वचेवरचा तो या ॲसिड मेंटलमुळे असतो आणि तुमची जर त्वचा जास्त अल्कलाईन झाली तर मग त्वचा हळूहळू कोरडी होते. अशा त्वचेला सुरकुत्या जास्त पडतात आणि त्याच्यामुळे सहज भेगा पडू शकतात अशा स्किनवर. त्वचेचा किंवा घामाचा जो ॲसिडिक pH हा त्वचेतील गुड बॅक्टेरियांसाठी खूप गरजेचा असतो. परिणामी त्वचेला सहज होणाऱ्या ज्या सूक्ष्म जखमा असतात अशा जखमांपासून आपली त्वचा. अजून एक महत्त्वाची गोष्ट, जर हा स्किन pH डिस्टर्ब झालात तर मग सहज ॲक्ने, एक्झिमा, फंगल इन्फेक्शन किंवा कॉन्टॅक्ट डर्माटायटिस सारखे बरेच आजार तुम्हाला होऊ शकतात आणि अशा आजारांपासून जर सुरक्षित राहायचं असेल किंवा हे आजार असतील आणि यापासून जर सुटका हवी असेल तर आयुर्वेदिक तज्ज्ञांना भेटात. घाम कमी येणं किंवा अति घाम येणं किंवा हातापायांच्या तळव्यांना घाम येणं किंवा घामाला एकूण दुर्गंधी असणं किंवा अति घामामुळे थकायला होणं अशा ज्या बऱ्याच तक्रारी असतात अशा तक्रारींसाठी खरं तर आयुर्वेदामध्ये खूप प्रभावी पंचकर्म आहेत, प्रभावी औषधं आहेत. त्याच्यामुळे आयुर्वेदाचा नक्की अशा आजारांसाठी तुम्ही उपयोग करून घेऊ शकता.